लालबागच्या राजाच्या दर्शनाला मोठी गर्दी बघायला मिळते। सलग सुट्ट्यांमुळे लालबागला भाविकांची रीघ लागलेली आहे। तर दर्शन मिळवण्यासाठी भक्तांना चक्क आमदारांचं पत्र आणलं असल्याचं पाहायला मिळालं। खडकवासल्याचे आमदार भीमराव तापकीरांचं पत्र या भक्ताकडे होतं। मंडळाकडनं मात्र पत्र घेऊन दर्शन देण्यास नकार देण्यात आला। आणि याच विषयी आपण अधिक बोलूया। प्रतिनिधी रिद्देश हातीम सध्या आपल्या सोबत आहेत। रिद्देश, 2 दिवस असलेल्या या सुट्ट्या वीकेंडच्या मूडमध्ये मुंबईकर असतात आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणावरती गर्दी ही गणेश दर्शनासाठी होत असते आणि विशेषतः लालबागचा उल्लेख करायचा तर मोठी गर्दी असते। आत्ताची नेमकी काय स्थिती आहे? किती मोठ्या प्रमाणावरती भाविक तिकडे आलेले आहेत आणि आता लालबागच्या राजाचं दर्शन घ्यायचं असेल तर साधारणपणे किती वेळ लागतो रिद्देश? पाहिला आज पहाटेपासूनच मोठ्या संख्येने जे भाविक आहेत ते लालबागच्या राजाचे दर्शन घेण्याकरता आले आहेत। मी दरम्यान आता देखील पाहिलं मोठी गर्दी आपल्याला पाहायला अनेक भक्त जे मुंबईचा राजा आहे त्याचं दर्शन करून आल्यानंतर लालबागच्या राजाचं दर्शन करण्याकरता आता या दिशेने पुढे लाईनीकडे जात आहे। जवळपास आपण पाहिलं अनेक भक्त आहेत ते काल रात्रीपासून उभे होते दर्शनाकरता। त्यांचं आता सकाळी जाऊन आहे पहाटे त्यांचं दर्शन झालं। त्याचबरोबर आता पाहिलं तर जवळपास 5 ते 6 तास लागत आहे एखाद्या व्यक्तीला जर बाप्पांच्या लाईनमध्ये जर मुख्य दर्शन घ्यायचं असेल तर। मात्र जर चरण स्पर्श दर्शन घ्यायचं असेल तर त्याला जवळपास 8 ते 9 तास आहे त्या लाईनीमध्ये प्रतीक्षा करावी लागेल। एवढी गर्दी आपल्याला पाहायला मिळेल। महत्त्वाचं म्हणजे पाहिलं तर आज संडेची सुट्टी असल्यामुळे नागरिकांमध्ये भाविकांमध्ये मोठा उत्साह बाप्पाचं दर्शन घेण्याकरता दिसत आहे। एका भाविकांनी तर चक्क आमदारांचं पत्र देखील आणलं की लवकरात लवकर दर्शन मिळावं। मात्र ते जे मंडळाचे व्हॉलेंटियर्स आहेत त्यांच्याकडून जे पत्र आहे ते नाकारण्यात आलं। त्याचबरोबर पाहिलं मोठ्या संख्येने जे केंद्रीय अधिकारी आहेत ते देखील आले आहेत। थोड्याच वेळापूर्वी काँग्रेसचे आमदार विश्वजित कदम हे देखील त्यांच्या परिवारासह थोड्याच वेळापूर्वी आता लालबागच्या दर्शनाकरता आतमध्ये शिरले आहे आणि अशीच काही गर्दी आपल्याला दिवसभर दिसणार आहे। नुसतं भाविकच नाही, गणेश भक्त सर्वसामान्य गणेश भक्त नाही तर जे व्हीआयपीज आहेत त्यांची देखील गर्दी आपल्याला आजच्या दिवसामध्ये पाहायला मिळेल। कारण परवा आहे ते अनंत चतुर्थी आहे आणि अनंत चतुर्थीच्या दिवशी बाप्पांचं विसर्जन होणार आहे आणि अर्थात उद्याच्या दिवसामध्ये रात्रीच्या नंतर ते दर्शन बंद होईल। त्या अनुषंगाने आज शेवटच्या आजच्या दिवसामध्ये दर्शन मिळणार त्या अनुषंगाने भाविकांची मोठी गर्दी आपल्याला पाहायला मिळते। मात्र दुसरीकडे पाहिलं तर पावसाने देखील जोरदार हजेरी लावली आहे। पहाटेपासूनच या परिसरामध्ये जोरदार पाऊस पडत आहे त्यामुळे पावसाचा देखील खूप मोठा फटका भाविकांना पडत आहे। मात्र पाऊस पडत असेल तरी भाविकांची गर्दी काही कमी होत नाही आणि भाविक आहे ते बाप्पांचं दर्शन घेण्याकरता रांगेत उभे राहताना देखील आपल्याला पाहायला मिळत आहे। बरोबर आहे, एकीकडे पावसाचा जोर वाढतोय आणि दुसरीकडे भाविकांची गर्दी सुद्धा तशीच वाढताना आपल्याला बघायला मिळते। धन्यवाद रिद्देश या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।